तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं विशालची मायरा युट्यूब चॅनलवर. आणि आज नाही का मम्मीचा आज बर्थडे स्पेशल ब्लॉग होणार आहे आपला. ते पण ब्लॉग आपला बीचवर होणार आहे. हा, आता आम्ही चाललोय ब्रिजवर आणि सगळे रेडी आहेत. आपली गाडी पण रेडी आहे, मस्त चकाचक धुतलेली आहे. ते बघा, सर्व्हिसिंग झालेली आहे. आणि एक दिवस साहेब पाल घडले होते सर्व्हिसिंग साठी सकाळच्या 9 वाजेपासून तर संध्याकाळच्या 8 वाजेपर्यंत. हा, मग त्याच्यामुळे एवढी क्लीन झाली ना गाडी. आणि आमच्या गाडीला स्क्रॅच पडलेले आहेत इथे. अरे बापरे, कोणी मारलेले? पोरांनी मारलेले. नाही, स्क्रॅच नाही वाटत. स्क्रॅच आहे. बापरे, हे बघा, बापरे. कोण मारलं हे? त्याच्यामुळे बोलते मी कव्हर लावायचा गाडी. पलीकडच्या साईडनं बघ एकदा. दगडांनी मारलेले आहेत पोरांनी. लहान लहान पोर तिथं आता एक पन्नी पण होती, मी वरतून बघत होती. इकडून नाही मारले का? हा, इकडून पण मारलेले आहे. हे बघ, इकडून पण मारलेले आहे बघ. असं हे पहा, मी आताच नारळ पाणी पिलं. इतकं मोठं भरलेलं नारळ होतं आणि यातली मलाई काढायला असं आहे म्हणजे मलाई आहे त्याच्यामध्ये. मलाई काढायला दिलेलं आहे. हे बघा, ते पन्नीमध्ये आणतं तर नारळ पाणी तेच जाऊन नाही लागत. पण त्याचं हे पहा, हे अलीकडं वालं मी मोठं केलं, त्यात कट केलं आहे. तर मलाई देते थांब पिलं. आज पण लेट झालेलं आहे. मला रक्त टेस्ट करायला जायचंय का वाढलंय का नाही माझं ब्लड का नाही टेस्ट करायसाठी. नसल वाढलं, हिला लाडू पेढे सगळे खाऊ घातलं, पण आता काय लाडू पेढाने खाल्ला, पण लाडू 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 मम्मीनं पण काळजी घेतलेली आणि माझ्या हसबंडनं पण काळजी घेतलेली, सगळ्यांनी काळजी घेतलेली. पण वाढू शकते, 1-2 किलो वाढू शकते. मग त्यासाठी रक्त हा रक्त 1-2 किलो. वाह दीदी, वाह दीदी. नहीं नहीं दीदी, वाह दीदी. पॉइंट बोल, पॉइंट. अरे हा, एकदम पॉइंट वाढू शकते. तर आज मला हॉस्पिटलमध्ये जायचंय, परत दांडीला जायचंय, रक्त चेक करायला, आशाकडे जायचंय. 3-4 काम आहे. आणि किटो आमच्या मागे लागलेलं आहे, त्याच्यामुळे ते आता त्याला घेऊन आलोत आम्ही. नाश्ता करून निघालोय. शिरा खाल्लाय आम्ही आणि मी स्वयंपाक बिपाक नंतर जेवण करू आपण घरी गेला. ठीक आहे. काय मग अरे थांब. सुई आहे ना बघ. हो, सुई. छोट्या मुलांचं हे मम्मा तसं आहे, मी ना हॉस्पिटल मधून आलेले आणि रक्त पण चेक झालंय माझं. मला वाटलं वाढलं असन, पण त्याला कोणतं सांगितलं मागं काय माहित. पण तुला समोर मला सांगितलं मी आताच माहितीये का, रक्त चेक झालेलं आहे माझं आणि वजन पण मोजलेलं आहे. फक्त 1 पॉइंट आपलं काय एक किती वाढलं माझं हे वजन? हा, 1 किलोच वाढलं फक्त. आणि पहिले राग आलेला आहे, बोलू पण राहिले. ते गोळ्या आपलं लाडू बिडू खाऊन काहीच फायदा झाला नाही माझा. कारण नाही का 8.4 होतं रक्त, तर 8.2 झालेलं आहे. 2-3 कमी झालेलं आहे माझं पॉईंट रक्त. काय करू शकते मी? काय करू शकते बरं त्याच्यामध्ये? तू काहीच नाही करू शकत. सगळे लोक करू शकतात, तू काही नाही करू शकत. आता असल्यामुळे बोलणे खाल्ले. आता परत घरा लोक जाऊस तर बोलणे खायचे. अजून हॉस्पिटल मध्ये जायचंय. आता जेवढं बसम पोटामध्ये तेवढंच खाते मी. अजून काय खाऊ बरं मी? माझ्यामध्ये काय चुकी? तुमच्या बोलण्याने मला रडू येईन परत असं बोलता. आणि ते पण बाळाच्या विषयी बोलते डायरेक्ट, माहिती का? त्याला तू जन्मच कशाला देतीये, तू खातच नाहीये, असं आहे तसं आहे असं बोलते डायरेक्ट मला. मग रडू येतं असं बोललेलं. मग मी काय करू बरं? मला जे खाते मी ती खातेच आहे ना. आता कमी काय बरं? नारळ पाणी खाते रोज, सगळं फ्रूट्स बीट सगळं खाते मी. अरे पण त्याला सकाळी उठून जेवलं पाहिजे. 2-3 टाइम आतापर्यंत झालं पाहिजे. तू 1 वेळाच जेवली आता, ते पण 1 चपाती खाल्ली. 1 चपातीने काय होतं सांग? उद्या खाईन आता, उद्यापासून सुरू. आता 2 पॉइंट रक्त कमी झालेलं आहे माझं. जास्त म्हणजे जेवणावर लक्ष ठेवावं लागेल मला आता. आहे ना किट्टू दादा? आणि आज आहे नाही का मम्मीचा बड्डे आहे. तर आज म्हणजे उद्या आहे. तर मला वाटतंय की आज 12 वाजताच आपण केक कट करूयात आणि 12 वाजता केक बरोबर 12 वाजता मम्मीला विश करूयात. तर आता मी आलेलो आहे मेन तर केक घेण्यासाठी. तर अगोदर केक घेऊया आणि मग घरी जाऊया आणि त्याच्यानंतर सरप्राईज देऊया. पूर्ण ब्लॉग बघा, कारण की ब्लॉग खूप चांगला होणार आहे. तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. अरे तेव्हा त्याला उलट केलंय. अरे तुझ्या
अंगात चड्डी नाही तसं घेता एकदा येड्यावर. अरे बापरे. चल 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 तुला जेवायचं. ए मम्मी घाबरते काय? कोको मामी बोला मामी मामी मजा येते का? कुठे गेला होता काय? ए कोको तुझा भाऊ कुठे किट्टू? किट्टू कुठे गेला? लागले ते कोको किट्टू कुठे गेला? हा सू करायला गेला? चांगलं होतं बांधताना. तू कुठे गेला होता? तू सुसू करायला गेला होता? केली का मग? हा? पाणी प्यायला गेला होता? आई आई बॉटल खाली तर नाही आणली त्याने. ओय वरती नाही. लिपस्टिक कोणी लावली? मामीने लावली? मामीने लावली ही लिपस्टिक? हे बाय काय का खबर असं केलं? कोकोचा शेड रे कोको शेड. कोको शेड कोको शेड तुमच्या सोबत आभार का? कोकोचा शेड म्हणजे कोकडीचा शेड. हा शेड पण कोको शेड आहे. कोको क्रंच कोको क्रिस्टल पाय तो कसं पडतंय. आता आम्ही चाललेलो आहे केक घ्यायला. सर चष्मा बिष्मा मला लावून तयार आहे इकडं. केक पिघळणार तर नाही ना लवकर? काय आईस्क्रीम का पिघायला? काही पण बोलते. आपण आपल्याला टाइम आहे अजून बीचवर जायला त्याच्यामुळे बोलते. कळण घ्यायचं काय करता मग? मग येऊ दे मग. मम्मी मला असं फिटिंग करते का बाबू? मम्मी ड्रेस फिटिंग करायला थांबले अजून. आता चल घेऊन टाकू. नको एवढं लवकर केक घे. समोर घेऊ मला असं वाटतं. ओरियो मला पाहिजे आम्हाला नाही तो नको येऊ घेऊ येऊ कुट्टी वाली आहे. एक पीठो में पापा एक पीठो में पापा इतू का. आता नाही का सगळ्यांची एक एक रील झालेली आहे पण नाही का किट्टू सोबत एक रील बाकी आहे मायराची. तर मायरा कधीपासून बोलते की किट्टूला घेऊन या घेऊन या आणि किट्टू हे बघा हे जे माझ्या मागं क्राऊड दिसतोय ना तिकडे किट्टू कुठेतरी लपलेला आहे किंवा खेळतोय. हा घाबरला बस रे किट्टू तू गळतात का? किट्टू नाही ब्रश करते काय त्याचा. तर मम्मीचा केक कापण्यासाठी आपण आलेलो आहे मॅगडीला. मम्मी आणि ते आतमध्ये शिरलेले आहेत. कोको बाहेरच आहे. कोको चला तर आता केक कापण्याचा वेळ झालेला आहे आणि सगळेजण केक कापायला रेडी आहे. सगळ्यात जास्त एक्साइटेड आमचा किट्टू आणि कोको दादा आहे. दोघच चाकू घेतला. दाखव रे चाकू. जस काय याचाच बर्थडे आहे. अरे बापरे मायरा ते तिकडे ठेव. हे प्लास्टिक एक हा खालचं. अरे याने पहिले सुरुवात केली बघ. बाबले तू जवळ हा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मम्मी. हॅपी बर्थडे टू यू. खाऊ घाल मायरा. आम्ही आज पहिल्यांदा असं केक कापतोय ज्याच्यात काही आमचे परिवारातले मेंबर्स नाही आहेत. नाही तर सगळेजण असतात काय का? कसं वाटतंय मम्मी तुला? मम्मी सगळेजण नाही आहेत तर कसं वाटतंय तुला? हा बाकी सगळे थोडे कामात होते त्यामुळे येऊ नाही शकले. आणि किट्टने आपलं सुरू केलेलं आहे. मेनी मेनी हॅपी डेट. अरे सगळंच वाढून घेतलं. डाएट म्हणून. बिस्किट खायचंय.
तर कोण सगळेजण चाललेले आहेत. ह्यो कोक्याचा कोक घेऊन चालला. इकडे काहीच नाही सोडलं त्यांनी. हे दोघं पण बघा कोक घेऊन चाललेत मस्त. तुझ्या माझे दोट ना